श्री स्वामी समर्थ. तर मी ज्या काही ट्रिक वापरल्या किंवा जी काही पद्धत वापरली आणि कसा माझा चॅनल लवकर मॉनिटाईज झाला तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि कोणाचे जर नवीन चॅनल असतील तर त्यांना खूप मदत होणार आहे ह्या गोष्टींमुळे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ही बघा. तर काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि आपण त्या फॉलो करत नाही, त्यामुळे आपला चॅनल पुढे जात नाही. आणि काय होते, मला बऱ्याच अशा कमेंट आलेल्या होत्या. तर एका ताईचा त्यातलं एक कमेंटचं मी सांगते तुम्हाला. तर एका ताईचा खूप जुना चॅनल होता आणि त्या ताईच्या चॅनलवरती चांगले सबस्क्राईब होते. मला वाटतं 4-4.5 हजार सबस्क्राईब होते आणि त्यांचं सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला. आणि त्या ताईने मला कमेंट केली की ताई आता पुढे काय करायचं. तर मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, ह्या स्टेप आहेत त्या सगळ्या पूर्ण करा. तर त्या ताईंनी सगळं पूर्ण केलं. आत्तापर्यंतची जी काही मेहनत होती तर त्याचा रिझल्ट लागणार होता. तर ताईंनी किती काय म्हणतात, किती आशा लावली असेल, म्हणजे किती त्यांना वाट पाहत असतील त्या गोष्टीची की जो असा एक मेल येईल की जास्त आनंद होईल किंवा रिझल्ट खूप छान लागेल. तर त्या ताईंचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही स्ट्राईक आल्यामुळे. तर कुठे आपण चुका करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चुका कुठे करतो, तर लॉंग व्हिडिओ कमीत कमी 3 मिनिटाच्या वरती टाकायचा असतो. तर आपल्याला कसं माहिती नसतं आणि आपण व्हिडिओ टाकत असतो. मग 2 मिनिटाचे सुद्धा व्हिडिओ हे लॉंग व्हिडिओमध्ये जातात आणि आपल्याला वाटतं की त्याला एवढा ऑश टाईम मिळालेला आहे आणि मग तो आपला काउंट होईल. पण असं नाही. त्याचा ऑश टाईम जरी दिसत असला तरी तो काउंट केला जात नाही. त्यामुळे 3 मिनिटाच्या वरती तुमचा जर व्हिडिओ असेल लॉंग व्हिडिओ तर त्याचा ऑश टाईम हा पकडला जातो. आणि त्यानंतर जे शॉर्ट व्हिडिओ असतात तर त्याने फक्त आपल्याला सबस्क्राईब मिळतात. लॉंग व्हिडिओला थोडे कमी सबस्क्राईब मिळतात, पण ऑश टाईम हा आपल्याला लॉंग व्हिडिओमधूनच मिळवायचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये कुठलंही आपल्याला सॉन्ग यूज करायचं नाही. जर आपण यूज केलं तर आपल्याला कॉपीराईट येतो. आणि कसं असतं बघा, आत्ता जरी तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तरी तुम्हाला लगेच काही कॉपीराईटचा मेल वगैरे येत नाही किंवा तिथे पण दिसत नाही. जे YT स्टुडिओ आहे तिथे पण तुम्हाला ते दिसणार नाही की कॉपीराईट आलेला आहे किंवा स्ट्राईक आलेला आहे. हे कधी येतं, तर जेव्हा आपण आपला चॅनल मॉनिटाईजला पाठवतो त्यानंतर जेव्हा तिकडनं आपल्याला रिजेक्ट असा मेल येतो. आणि तसं कारण पण ते सविस्तर देतात की कशामुळे तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही. तर त्याचं कारण पण तिथे सविस्तर दिलेलं असतं की तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट किंवा स्ट्राईक वगैरे आलेला आहे. कशामुळे आलेलं आहे ते तिथं सगळं दिलेलं असतं. कारण तुम्ही सॉन्ग यूज केलेलं असतं. कुठलं सॉन्ग यूज करायचं, आता बघा खूप फसवतात काही काही लोक. इकडनं सॉन्ग घ्या, तिकडनं घ्या, हे फ्री आहे, ते फ्री आहे किंवा कॉपीराईट येत नाही. पण मी सांगते, शक्यतो लॉंग व्हिडिओला सॉन्ग यूज करू नका. आणि शॉर्ट व्हिडिओला आपण सॉन्ग यूज करू शकतो, पण लॉंग व्हिडिओला कुठेही सॉन्ग यूज करू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, का चॅनल आपला पुढे जात नाही, तर आपलं स्वतःचं आपण स्वतः आपला कंटेंट पाहिजे. आपण कुठलाही व्हिडिओ कोणाचाही कॉपी केलेला नसला पाहिजे. सगळं आपलं स्वतःची मेहनत असायला पाहिजे, तरच पुढे जाऊन चॅनल हा मॉनिटाईज होत असतो. तर आत्ता मला एक कालच कमेंट आली होती की एका ताईने विचारलं, म्हणजे कमेंट केली होती की ताई मला काहीतरी कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला, कारण माझा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे. 4000 तास ऑश टाईम पूर्ण झाला, 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले, म्हणजेच क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे. तर त्यांना आता चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं की अर्न बटन मध्ये जायचं, तिथे अप्लाय नावचं बटन शो करतं. तर ते क्लिक केल्यावर पुढे पुढे जे नेक्स्ट येईल ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मी हे त्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मी त्या ताईंना सांगितलेलं आहे. तर कसं करायचं हे साधं सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त घाबरून जायचं नसतं, टेन्शन तर अजिबात घ्यायचं नसतं. शेवटी जे काही होईल ते नंतर आपल्या नशिबाचंच आहे. म्हणजे जे आपल्या म्हणतात ना इथे लिहिलेलं आहे तेच आपल्याला फळ मिळत असतं. पण सगळ्यांनाच अपेक्षा असते की आपला चॅनल हा मॉनिटाईज व्हायलाच पाहिजे. आता कसं झालं आहे बघा, AI आलेला आहे, त्यामुळे खूप अवघड गोष्टी होत चाललेल्या आहेत. म्हणजे खूप पारदर्शक होत आहे. आणि माझासुद्धा चॅनल मॉनिटाईज झाला तर AI मधूनच झालेला आहे. पण का झाला तर ते सांगते की तुम्हाला मदत होईल म्हणून. तर माझे व्हिडिओ हे सगळे माझेच होते.
माझे शॉर्ट व्हिडिओला फक्त सॉन्ग असं आहेत आणि लॉंग व्हिडिओला कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता, कुठेही सॉन्ग यूज केलेलं नाही. तर आणि सबस्क्राईब हे माझे आहे स्वतःचे, म्हणजे मेहनतीचे, जे मी कंटेंट टाकलेला आहे, जे काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यातूनच मला सबस्क्राईब मिळालेले आहेत. मी कुठलेही पेड सबस्क्राईब वगैरे काही घेतलेलं नाही. आणि वॉच टाईम हा माझ्याच व्हिडिओंचा मला मिळालेला आहे. त्यामुळे आपण जे काही कंटेंट टाकू तर लोक किती ते वॉच करणार आहे त्यातून आपला वॉच टाईम वाढत असतो. त्यामुळे कंटेंट मेन महत्त्वाचं, कंटेंटवरती मेन फोकस करा की जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त वॉच केला जाईल आणि वॉच टाईम हा आपला वाढला जाईल. तर मी ज्या काही गोष्टी फॉलो केल्या तर मी आता तुम्हाला सांगितले आहेत की त्यामुळे माझा चॅनल लवकर मॉनिटाईज झाला. तर लवकर मेल आला, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि मी माझा चॅनल जेव्हा माझा क्रायटेरिया पूर्ण झाला तर त्याच्या अगोदर सगळे व्हिडिओ मी चेक केले. कुठल्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट तर आलेलं नाही ना, किंवा कुठल्या व्हिडिओला चुकून बॅकग्राऊंडला कुठलं म्युझिक तर लागलेलं नाही ना. सगळे व्हिडिओ मी चेक केले, त्यानंतरच मी अप्लाय नावच्या बटनवरती क्लिक केलं होतं. ही काळजी घ्यायची आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या, जे काही पॉईंट असतात हे मेन पॉईंट असतात, एवढ्या खोलमध्ये जाऊन कोणीसुद्धा तुम्हाला सांगणार नाही. पण मी माझा स्वतःचा अनुभव इथे सांगितलेला आहे. आणि कुठलीही अशी म्हणजे हे नाही आहे, ट्रिक नाही आहे किंवा कुठलीही अशी पद्धत नाही की यूट्यूबमध्ये की आपला चॅनल आपण लवकर मॉनिटाईज करू शकतो. इथे फक्त आपल्याला मेहनत करायची आहे. मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळतं. त्यामुळे मैत्रिणींनो, घाबरून जाऊ नका, फक्त कष्ट करत राहा. आता बघा, त्या ताईचा खूप जुना चॅनल आहे, खूप कष्ट केले आहे त्या माऊलीने, म्हणजे 4-5 वर्ष झाले असतील, 5 वर्ष झालेत. तिथे दिसते 5 इयर्स अगो म्हटल्यावर 5 वर्ष झालेले आहेत. तर त्यातून सुद्धा जर असं त्यांना फळ मिळत असेल तर काय करायचं, खूप आपण निराश होतो. तर त्या ताईंना पण मी सांगायचं आहे, निराश होऊ नका. तुम्ही दुसरा एखादा चॅनल ओपन करा, त्यातून तुम्हाला फळ मिळेल, देव नक्कीच देतो. आणि संयम ठेवायचा असतो. परमेश्वर हा सगळ्यांना देत असतो, फक्त प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते आणि मेहनत ही करायची असते. मेहनतीशिवाय काहीसुद्धा नाही ह्या जगामध्ये. त्यामुळे मेहनत हीच आपली मोठी ताकद आहे आणि ते आपण करू शकतो. एकदा मनावर घेतलं ना तर सगळ्या गोष्टी होत असतात. फक्त मन पॉझिटिव्ह ठेवायचं आपलं, नेहमी निराश व्हायचं नसतं. एक चॅनल आपला स्ट्राईक आला, मेल म्हणून काय झालं, आपण दुसराही चॅनल अजून ओपन करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नसतो. आपण कितीतरी चॅनल ओपन करू शकतो आपल्या एका मोबाईलमधून. त्यामुळे घाबरून जायचं नाही, प्रयत्न सोडायचे नाही, सगळ्यात महत्त्वाचं प्रयत्न करत राहायचे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.